नमस्कार फ्रेंड, मी राधिका तुमचं स्वागत करते माझ्या राधिका रेसिपी मराठीमध्ये। मी बनवणार आहे आज झणझणीत काळ्या बटाट्याचा रस्सा अगदी सोप्या पद्धतीने। तुम्ही व्हिडिओवरती नवीन असताल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर बनवूया आपण झणझणीत बटाटा रस्सा अगदी सोप्या पद्धतीने। आता मी इथे काळा बटाटा मसाला बनवण्यासाठी 2 बटाटे उकडून घेतलेले आहे। मीडियम साइजचे बटाटे आहेत हे। आता हे बटाटे कापून घेते, यांच्या फोड्या करून घ्यायच्या। जशा फोड्या लागत्या तशा फोड्या करायच्या। आता मी इथे बटाट्याच्या फोड्या करून घेतलेल्या आहे। आता मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे बटाट्यामध्ये टाकायला। मी इथे एक मोठा कांदा भाजून घेतलेला आहे, थोडंसं खोबरं भाजून घेतलं, ते असे तुकडे करून घेतले। एक लसणाची कांडी घेतली, थोडंसं अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि इथे थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेत। आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आता हे सगळं साहित्य मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं। याच्यावरून थोडेसे कोथिंबीरच्या काड्या टाकते आणि हे आता बारीक वाटून घेते। आता मी इथे पूर्ण साहित्य बारीक वाटून घेतलेलं आहे। आता मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकते। तेल गरम झालं की यामध्ये थोडासा खडा मसाला टाकते। एक दालचिनीचा तुकडा आहे, एक तेजपत्ता आहे, 2 लवंगा आहेत आणि थोडेसे जिरे आहे, अर्धा चमचा जिरे आहेत। हे थोडंसं मसाला आपल्याला भाजून घ्यायचा। खडा मसाला टाकला की भाजीला खूप छान भारी स्वाद येतो, खूप छान लागते भाजी खायला। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओवरती नवीन असताल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। खडा मसाला भाजला की यामध्ये आपण जो वाटलेला मसाला आहे तो टाकून देऊ। मसाला आपल्याला चांगला तळून घ्यायचा तेल सुटेपर्यंत। आता हा मसाला तळलेला आहे। आता यामध्येच आपण काही मसाले टाकू। आता मी इथे 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर घेते, 1 चमचा काळा मसाला घेते गोंडा मसाला आणि 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घेते खास तरी येण्यासाठी, 1 चमचा धना पावडर घेते आणि थोडीशी हळद घेते। आता हा पूर्ण मसाला चांगला तळून घ्यायचा एकदा। आता हा मसाला चांगला तळावा त्यासाठी मी याच्यात थोडं पाणी टाकते आणि हा मसाला एकदा चांगला तळून घेते। तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला चांगला तळून घ्यायचा। आता इथे हा मसाला चांगला तळलेला आहे, मसाल्याने तेल सोडला, याचा अर्थ मसाला चांगला तळलेला आहे। आता या मसाल्यामध्येच आपण हे बटाट्याच्या फोडी टाकून देऊ आणि या मसाल्यामध्ये ह्या फोडी चांगल्या मिक्स करून घेऊ। आता बटाट्याच्या पूर्ण फोडी मसाल्यामध्ये चांगलं मिक्स झालेला आहे। बटाट्याच्या फोडीला हे पूर्ण मसाला लागलेला आहे। आता यामध्येच आपण पाणी टाकू। आता मी इथे भाजी शिजन तितकं पाणी टाकलं। आता एकदा हे मसाला पूर्ण हलवून घेऊ, ज्या गाठी होत्या ना ह्या फोडून घेऊ मसाल्यामधल्या। आता ही पूर्ण भाजी एक मिक्स झालेली आहे बटाट्याची। आता ही भाजी आपण 7 ते 8 मिनिटं अगदी कमी गॅसवरती चांगली शिजून घेऊ।
गॅस कुठे पण जास्त करायचं नाही आणि भाजीवर झाकण ठेवायचं नाही. झाकण न ठेवता ही भाजी चांगली 7 ते 8 मिनटं आपल्याला कमी गॅसवरती शिजून घ्यायची. आता यावरून चवीनुसार आपण मीठ टाकून देऊ. भाजी एकदा हलवून घेऊ. आता इथे 7 ते 8 मिनटं झालेले आहे आणि मी ही भाजी अगदी कमी गॅसवरती चांगली शिजून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता भाजीला किती भारी कलर आलेला आहे. आपली इथे झणझणीत चमचमीत काळ्या बटाट्याची भाजी बनून तयार आहे. अगदी ही भाजी आपल्या मटणाच्या भाजीसारखी लागती खायला, खूप छान लागती. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ही भाजी तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा. अगदी सोपी पद्धत आहे झणझणीत भाजी बनवायची. ती आता यावरूनच मी थोडीशी कोथिंबीर टाकून देते. आता ही भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, अगदी चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतात. इथे आपली काळ्या बटाट्याची भाजी बनून तयार आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असंच भेटूया आता नवीन रेसिपीसोबत याच चॅनलवरती. तोपर्यंत बाय बाय.